ज्ञानशुद्धीधारी मुनिराज की प्रवृत्ती. काल या ठिकाणी ज्ञानशुद्धी याचं स्वरूप सांगितलं होतं. त्याच्यामध्ये कालशुद्धी, क्षेत्रशुद्धी, द्रव्यशुद्धी, भावशुद्धी याचं थोडक्यात इथं सांगितले होते. परत पुढं सांगतात ज्ञानशुद्धीधारी मुनिराज यांची प्रवृत्ती म्हणजे क्रिया कशी असते. महातपो वराक्रांत दृढ चारित्रधारिन शुक्रचर्मा अस्ति सर्वांग विश्वाशाख्यातिवर्जिता महाष्टांगनिमित्ताज्ञा सर्वांग माब्धिपारगा द्वादशांगार्थ वेत्तार परमार्थार्पित चेतसा धारणे ग्रहणे शक्ता अंगार्थानां मतिर्बलात् पादानुसारिनो बीज बुद्धय कोष्ठबुद्धय संभिन्न बुद्धयो दक्षा सप्तर्धिर्भूषितान्विद श्रुतामृतांत सत्कर्णा महाबुद्धी विशारदा मती श्रुतावधी ज्ञान मन पर्याय पंडिता ज्ञात विश्वार्थ साराश्च सध्यार्न लीन मानसा त्रिशुद्ध्या निखिलांगानां पाठने सतां तदर्थचिंतानैर्लोके वर्तन्ते ज्ञानिनो वहम्. आचार्य भगवंत सकलकीर्ती मुनिराजित मूलाचार प्रदीप ह्या ग्रंथामध्ये सांगत आहेत की जो मुनि महातपश्चरण के बोझ से दबे हुए हैं, दृढ़ चारित्र को धारण करने वाले हैं, जिनका चमड़ा हड्डी आदि समस्त शरीर सूख गया है, जो अपने मन में विश्वास और प्रसिद्ध आदि को कभी नहीं चाहते, जो महा अष्टांग निमित्त शास्त्रों के जानकार हैं, समस्त आगम रूपी समुद्र के पारगामी हैं, द्वादशांग के अर्थ को जानने वाले हैं, अपने मन को सदा दूसरे के उपकार में ही लगाते रहते हैं, जो अपनी बुद्धि की प्रबलता से अंगों के अर्थ को ग्रहण करने और धारण करने में समर्थ है, जो अत्यंत चतुर है, पदानुसारी बीज बुद्धि, कोष्ठ बुद्धि, संभिन्न बुद्धि आदि सातों प्रकार की रुद्धियों से सुशोभित है, जो महाज्ञानी है, शास्त्र रूपी अमृत के पान से जिन्होंने अपने कानों को अत्यंत श्रेष्ठ बना लिया है, जो महाबुद्धिमान और महाचतुर है, मति ज्ञान, श्रुत ज्ञान, अवधि ज्ञान और मन पर्याय ज्ञान इन चारों ज्ञानों से सुशोभित है, जो समस्त पदार्थों के सार को जानते हैं और जो अपने मन को सदा श्रेष्ठ ध्यान में ही लीन रहते हैं. ऐसे महाज्ञानी पुरुष मन वचन काय की शुद्धता पूर्वक समस्त अंगों को स्वयं पढ़ते हैं, सज्जनों को पढ़ाते हैं और अनेक अर्थों को चिंतन करते रहते हैं. इस प्रकार इस संसार में ज्ञानी पुरुषों की प्रतिदिन प्रवृत्ति रहती है. आचार्य भगवंत सकलकीर्ती मुनिराजी त्यांनी ज्ञानशुद्धी धारक असे श्रेष्ठ महान मुनींचे त्यांची क्रिया कशी असतात ते सांगतात.
जे मुनिराज महातपश्चरणाच्या ओझ्याने दबलेले आहेत, म्हणजे 12 प्रकारचे तप आहेत किंवा मूलगुण उत्तर गुणाने जे क्रियामध्ये त्या तपामध्ये साधनेमध्ये एवढं लीन आहेत, एवढी तपस्या केलेली आहेत, त्या ओझ्याने दबलेले आहेत. दृढ चारित्र को धारण करने वाले आहे, ज्यांचं चारित्र अतिशय उत्तम आहे, उज्ज्वल आहे आणि दृढ म्हणजे चलायमान नाही, निश्चल आहे. मनामध्ये किंवा देवशास्त्र गुरूंच्यावर कुठल्याही प्रकारची शंका न घेता जिनेंद्र भगवंतांनी जसं सांगितलं आहे त्या तत्वांच्यावर, पदार्थांच्यावर, जिनवानींच्यावर निश्चल श्रद्धा ठेवून त्यांनी त्या चारित्रांचं अतिशय उत्तमतेने पालन करत आहेत. जिनका चमडा हड्डी आदी समस्त शरीर सूख गए आहे, त्यांच्या तपश्चर्येमुळं त्यांचं शरीर असं सुकून गेलेलं आहे की हाड आणि चमडा याच्यामध्ये कुठं अंतर दिसत नाही, म्हणजे शरीर अतिशय जीर्ण झालेलं आहे, वाळ्यागत झालेलं आहे. जो अपने मन में विश्वास और प्रसिद्ध आदि को कभी नहीं चाहते, त्यांनी त्यांची साधना करत असताना लोकेशना याची भावना कुठे ठेवली नाही. म्हणजे नाव माझं मोठं हो, कुठं माझं प्रचार पसारा हो, अशी भावना केली नाहीत. रत्नकर्ण श्रावकाच्यामध्ये आचार्य समंतभद्र स्वामीजींनी सांगतात, जिथं अप्रभावनासारखं कार्य करायचं नाही म्हणजेच प्रभावना अंग आहे, ज्या ठिकाणी अपवाद म्हणा किंवा जगामध्ये अपकीर्ती पसरेल असं कुठलेही प्रकारचे कार्य करायचं नाही, म्हणजेच एक प्रकारची प्रभावनाच आहे. तसं जिनेंद्र भगवंतांच्या आज्ञेनुसार असे हे मुनिराज ह्या जैन धर्माचे कुठेही निंदा होऊ नये, अप्रचार होऊ नये आणि सदैव जैन धर्म याचं कीर्ती कायमस्वरूपी टिकून राहावी, ह्याच भावनेनं तिने राहत असतात. ही भावना करणे आणि त्याप्रमाणे क्रिया करणेच म्हणजे एक प्रकारचं प्रभावना आहे. परंतु मुद्दामहून कुठल्याही प्रकारचं त्याने प्रभावनाच्या निमित्ताला पडत नाही. म्हणजे काय, मंत्रतंत्र चमत्कार आदी याच्या मागं ते लागत नाहीत. जो महाअष्टांग निमित्त शास्त्रों के जानकार है, अष्टांग निमित्ताचे ज्ञानी आहेत. अष्टांग निमित्त म्हणजे काय आहे, सूर्य ग्रह नक्षत्र आदी ज्योतिष ज्ञान पाहून किंवा काही वेळेला अंग छिन्न भिन्न झालेलं असेल तर त्याचं परत भविष्यामध्ये काय फळ मिळणार, कपडे आधी फाटलेलं असेल, जळलं असेल, कुडतडलं असेल तर त्याचं परत पुढं काय फळ मिळणार. एखाद्या प्राण्यांचा आवाज ऐकून तो प्राणी काय संकेत देत आहे, त्याचं काय फळ मिळणार. अशा अनेक प्रकारचं ज्ञानाना ज्यांनी धारण केलेले आहेत, जाणतात, परंतु एवढं जाणूनसुद्धा त्यांनी लोकेशनासाठी कुठं मागं लागलं नाहीत. समस्त आगमरूपी समुद्र के पारगामी है, जे द्वादशांग ज्ञानाला ग्रहण केलेले आहेत, 11 अंग आणि 14 पूर्व असे हे महान विशाल अंग ज्ञान किंवा केवळ ज्ञान असूनसुद्धा तीर्थंकर प्रभावनाच्या मागं लागत नाहीत, परंतु त्यांची प्रभावना त्यांच्या पुण्याच्या फळानं होत असतं. कशामुळे होत असतं, पुण्याच्या फळामुळे होत असतं. अशा या द्वादशांगाच्या ज्ञानाला जाणूनसुद्धा जाणणारे आहेत ते, आणि अपने मन को सदा दूसरे
के उपकार में ही लगे रहते हैं. त्यांनी त्यांचं जीवन हे स्वतःच्या आत्मकल्याणासाठीच फक्त त्यांनी लावलेलं नाहीत. स्वपर कल्याण, फक्त स्वतःचं कल्याण करून घेतलेत का? स्वतःच फक्त कल्याण करून घेतलेत का? नाही. स्वतःचं कल्याण करत करत दुसऱ्याचंही त्यांनी कल्याण केलं. जसं तीर्थंकर भगवान आपल्याला काय देतात? देतात का नाही? काय देतात? ज्ञान देतात. बरं, आपण इथं मंदिरामध्ये बसलेलो आहो. आपल्याला इथं मूलनायक भगवान पार्श्वनाथ भगवान आहेत. कुठले भगवान आहेत? का आदिनाथ भगवान आहेत? पार्श्वनाथ आहेत. आता त्याने आपल्याला काय उपदेश देत आहेत? मला आवाज येत नाही, सांगा. हां, शांत बसा. बरं, आणि आता आपण इथं पंचम कालामध्ये आहे. आता साक्षात इथं तीर्थंकर नाहीत. भगवंतांची प्रतिमा आहे. ही प्रतिमा तुम्हाला उपदेश देते की नाही? देते. कोणता उपदेश देते? वितरागता आहे. अनेक गुणांनी सहित आहेत. त्यांनी तुम्हाला उपदेश देत आहेत. कसे उभा राहिले आहेत? हात वर करून तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. काय करत आहेत? डोळं उघडून तुम्हाला बघत आहेत. त्यांची दृष्टी उघडही पूर्ण नाही आणि झाकलेलीही नाही, नासाग्र दृष्टी आहे. याचा अर्थ काय आहे? डोळे उघडून पाहणे म्हणजे रागभाव आहे. डोळे उघडून पाहणे म्हणजे रागभाव आहे. आणि डोळे बंद करून राहणे म्हणजे द्वेषभाव आहे. परंतु भगवान त्यांनी आत्म्यामध्ये लीन आहेत. नासाग्र दृष्टी आहे. तसेच उभं राहिलेली प्रतिमा आहे म्हणजे त्यांनी ह्या 84 लाख योनीमध्ये म्हणा किंवा 3 लोकांमध्ये असे कुठलीही जागा राहिलेली नाही की जिथं ह्या जीवानं जन्म आणि मरण केलेलं नाही. अनेक ठिकाणी ह्या 3 लोकातील प्रत्येक ठिकाणी जन्ममरण झालेलं आहे. संसार परिभ्रमण केलेलं आहे. आता कुठेही मला परिभ्रमण करायचं नाही म्हणून त्यांनी त्यांच्या आत्म्यामध्ये लीन राहून एक ठिकाणी स्थिर उभा राहिलेत. हात खाली करून स्थिर उभा राहिलेत. आणि बसलेले असेल तर पण तसंच घ्यायचं. आता मला कुठेही परिभ्रमण करायचं नाही म्हणून पद्मासन, अर्ध पद्मासन अशा स्थानामध्ये, अशा आसनामध्ये किंवा खडगासन अशा मुद्रेमध्ये जिनेंद्र भगवान राहिलेले आहेत. तसंच हे मुनिराजसुद्धा स्वतःच्या आत्म्याचंही कल्याण करत असतात आणि तसंच भव्य जीवांना उपदेश देत देत सर्वांचंही कल्याण करत असतात. जो अपनी बुद्धि की प्रबलता से अंगों के अर्थ को ग्रहण करके और धारण करने में समर्थ है. असे मुनिराज जे द्वादशांगाचे ज्ञानी आहेत, समस्त आत्म्याला त्यांनी जाणलेले आहेत आणि त्या ज्ञानाच्या द्वारे त्यांची बुद्धिमत्ता म्हणजे ज्ञानावर्णीय दर्शनावर्णीय कर्माचा अतिशय उत्तम क्षयोक्षम झाल्यामुळे त्यांनी सर्व भव्य जीवांना उपदेशाच्या द्वारे संसारापासून मुक्त करण्याचा मार्ग उपदेश देत आहेत. आणि या प्रबल बुद्धीच्या द्वारे त्यांनी अर्थाला ग्रहण करून समस्त जीवांचं त्यांनी कल्याण करत आहेत. जो अत्यंत चतुर आहे म्हणजे अतिशय चतुर आहेत. चतुर म्हणजे काय? हां, हुशार आहेत. चतुर म्हणजे हुशार पण होता अर्थ द्रव्य क्षेत्र कालभाव याच्या अपेक्षेनं किंवा प्रथमानुयोग कर्णानुयोग चरणानुयोग द्रव्यानुयोग जे चारी दिशेच्या अपेक्षेनं म्हणा किंवा चारी अनुयोगाच्या अपेक्षेनं कधीही जिनमताचं कधीही खंडन होऊ देत नाहीत. कधीही जिनमताचं कधीही खंडन होऊ देत नाहीत. असं सिद्धार्थ
सिद्धांताला त्यांनी ग्रहण केलेले आहेत. अशा ह्या चतुर्ज्ञानाला म्हणजे चारी अनुयोगाला ज्यांनी धारण केलेले आहेत, पदानुसारी बीज बुद्धि, कोष्ठ बुद्धि, संभिन्न बुद्धि आदि सातों प्रकार की रुद्धियों से सुशोभित है. एक पद नुसता ऐकल्यानंतर ते पूर्ण शास्त्राचं ज्ञान होणे. जसं मोक्ष मार्गस्य नेतारम भेतारम कर्मभूताम ज्ञातारम विश्वतत्वानं वंदे तद्गुण लब्धे. आता ही गाथा कशातली आहे? ही गाथा कशातली आहे? हे तत्वार सूत्र. आता तत्वार सूत्रमधलं आता मी ग्रंथाचं तर काय नाव सांगितलं नाही, फक्त एक गाथा आहे हे सांगितलं. म्हणजे हे ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं की ही गाथा तत्वासूत्रमधली आहे. आचार्य उमा स्वामीजींनी हे ग्रंथ लिपिबद्ध केलेलं आहे. तसं एक पद ऐकल्यानंतर पूर्ण आगमाचं ज्ञान पूर्ण त्यांच्या ज्ञानामध्ये झळकतं. असं हे पदानुसारी बीजबुद्धी आदी असं अनेक ज्ञान प्रकारे आहेत त्यांना. कोष्ठबुद्धी जसं अन्नाच्या कोठाऱ्यामध्ये म्हणजे जिथं धान्य साठवलं जातं, जिथं अन्नधान्य आधी साठवलं जातं आणि अशा साठवलेल्या ठिकाणी धान्य हे भरपूर काळ टिकतं. जसं जमिनीमध्ये पूर्वीच्या काळामध्ये प्याव असायचं. काय असायचं? धान्याचा कोठारा. त्या कोठाऱ्यामध्ये अन्नधान्य ठेवल्यानंतर कित्येक काळ ते खराब होत नव्हतं. तसं अशा मुनिराजांच्या जवळ भरपूर वर्षाच्या अगोदर त्यांनी एखादी ज्ञानाला ग्रहण केलेले आहे. त्या ज्ञानाला ग्रहण केल्यानंतर भरपूर काळ जरी निघून गेला तरीसुद्धा ते विस्मृत होत नव्हतं, म्हणजे विसरत नव्हते. असे कोष्ठबुद्धी याला धारण केलेले हे महामुनिराज. संभिन्न बुद्धी अशा ह्या बुद्धिवृद्धी आदी ह्या 7 प्रकारच्या वृद्धीने जे सुशोभित आहेत. जो महाज्ञानी है, अतिशय ज्ञानाला त्यांनी धारण केलेले आहेत असे महाज्ञानी आहेत. शास्त्ररूपी अमृत के पान से जिन्होंने अपने कानों को अत्यंत श्रेष्ठ बना लिया है. आणि हे ज्ञान दुसऱ्याला दिलेलेही आहेत. तसंच ज्ञान हे गुरूंच्याकडून घेत असताना किंवा जिनवानीकडून त्यांनी घेत असताना त्यांनी कानाला असं श्रेष्ठ केलेले आहेत की जसं तुम्ही पाणी पित असताना, आता तुम्ही ग्लास तांब्या आदीने तुम्ही पाणी पिता किंवा अन्न घेता. आम्ही कसं घेतो? आम्ही तांब्यानं, ग्लासनं, चमच्यानं, ताटातनं कसं घेतो? आम्ही हातातून घेतो, दोन्ही हाताने घेतो, एका हाताने नाही, दोन्ही हाताने घेतो. तसं अन्न जसं आम्ही ग्रहण करताना दोन्ही हाताने घेतो, तसं मुनिराज कर्णांजली, काय म्हणायचं? करण म्हणजे कान, अंजुली ज्ञानाला हे ग्रहण केलेलं आहे. म्हणजे कानाला हात लावतात असं नाही, खरं दोन्ही कानाने असं ज्ञानाला ग्रहण केलेले आहे की परत ते ज्ञान विसरणार नाही. नाहीतर काही जण असं असतात, आम्ही तर सांगतोय, तुम्ही एका कानानं ऐकताय आणि दुसऱ्या कानानं काय करताय? सोडून देत आहे. तसं केलं आहे काय? नाही. दोन्ही कानानं ऐकायचं आणि आतच ठेवायचं. नंतर एका कानानं ऐकायचं, एका कानानं सोडून द्यायचं. असं करायचं काय? असं काय उपयोगाचं आहे काय? नाही. दोन्ही कानानं ऐकून आपल्या बुद्धीमध्ये स्थिर ठेवायचं आहे. तसं महाज्ञानी हे शास्त्ररूपी अमृत के पान से जिन्होंने अपने कानों को अत्यंत श्रेष्ठ बनाए हैं. अशा ह्या कानाला असे त्यांनी श्रेष्ठ केलेले आहेत. जो महाबुद्धिमान और महाचतुर है,
असे ह्या ज्ञानाला ग्रहण करून अतिशय विद्वान झालेले आहेत, ज्ञानी झालेले आहेत और महाचतुर है. आणि असे हे मुनिराज उत्तम ज्ञानावर्णीय दर्शनावर्णीय याच्या संयोपशमाने ते मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधिज्ञान और मन पर्याय ज्ञान इन चारों ज्ञानों से सुशोभित है. अशा ह्या चारी ज्ञानाला ज्यांनी ग्रहण करून ते अतिशय सुशोभित म्हणजे अतिशय आत्म्याला त्यांनी सुंदर केलेले आहे, ज्ञानाला त्यांनी सुंदर केलेले आहे. जो समस्त पदार्थों के सार को जानते हैं. समस्त पदार्थ किती आहेत? दूध, भात, ताक, तिखट, आंबट, खारट, गोड पदार्थ, असे पदार्थ. कुठले पदार्थ? जीव, अजीव, आसरो, बंध, संवर, नेजरा, मोक्ष, हे किती झाले? हे 7 तत्व झाले. आणि पुण्य आणि पाप मिसळल्यानंतर ते 7 आणि हे 2 म्हणजे 9 पदार्थ झालेले आहेत. अशा ह्या 9 पदार्थ, 7 तत्व समस्त ज्ञानाला ज्यांनी जाणलेले आहेत, अतिशय सूक्ष्मतेनं जाणलेले आहेत. जो समस्त पदार्थों के सार को जानते हैं, म्हणजे ह्या 7 तत्वांना पदार्थांना जाणून घेऊन त्यातील उत्तम तत्वाला त्यांनी ग्रहण केलेले आहेत किंवा ते ग्रहण करण्याच्या मागे लागले आहेत. ह्या 7 तत्वामध्ये अतिशय उत्तम द्रव्य कुठलं आहे? तत्व कुठलं आहे? जीव तत्व आहे. आणि अंतिम तत्व मोक्ष तत्व आहे. त्रिभुवन में सार, वीतराग विज्ञानता, शिव स्वरूप शिवकार, नमो त्रियोग समाहरिके. ह्या 3 लोकांमध्ये उत्तम सार वस्तू हे मोक्ष तत्व आहे. आणि ह्या मोक्ष तत्व याला ग्रहण करण्यासाठी किंवा ते मिळवण्यासाठी त्यांनी ह्या 7 तत्व 9 पदार्थाला जाणून घेऊन मोक्ष मार्गाने त्यांनी जात आहेत आणि लवकरात लवकर त्यांनी मोक्ष मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. और जो अपने मन को सदा श्रेष्ठ ध्यान में ही लीन रहते हैं. ज्यांनी आपल्या ह्या मनाला कायमस्वरूपी श्रेष्ठ अशा ध्यानामध्ये लीन ठेवलेले आहेत. ध्यान किती प्रकारचे आहेत? कुठले? आर्द्र ध्यान, रौद्र ध्यान, धर्म ध्यान आणि शुक्ल ध्यान. त्यातले आर्द्र ध्यान आणि रौद्र ध्यान ग्रहण करण्यायोग्य आहे? घ्यायला पाहिजे? नाही. काय करायला पाहिजे? ते सोडा पाहिजे. आर्द्र ध्यान आणि रौद्र ध्यान हे सोडून द्यायचं आहे. धर्म ध्यान आणि शुक्ल ध्यान हे ग्रहण करायला पाहिजे. आता यातलं आर्द्र रौद्र ध्यान हे पापाला निमित्त आहे आणि पापाच्याच द्वारे आर्द्र रौद्र ध्यानच्या द्वारे हा जीव अनादिकालापासून या संसारामध्ये परिभ्रमण करत आलेला आहे. म्हणून त्या दोन्हीला सोडायला पाहिजे. धर्मध्यान आपण ग्रहण करू शकतो आणि शुक्ल ध्यान आता ह्या पंचम कालामध्ये सध्या होऊ शकत नाही. मग राहिलं कुठलं? धर्मध्यान राहिलं. आता धर्मध्यानाला धारण करून हा जीव, धर्मध्यानाचे परंपरा 4 भेद आहेत, 4 भाग आहेत. आज्ञाविषय, अपायविषय, विपाकविषय, संस्थानविषय. आज्ञाविषय म्हणजे काय? जिनेंद्र भगवंतांनी जे सांगितलेलं आहे ते ज्ञान ग्रहण करून त्याच्यामध्ये लीन होणे किंवा त्याच्याप्रमाणे आपण आचरण करणे, त्याच्याप्रमाणे आपण श्रद्धा ठेवणे. जे जिनेंद्र भगवंतांनी सांगितलं आहे ते तसंच आहे, अन्यत्र नाही, अन्य प्रकारे नाही. ही भगवंतांची आज्ञा म्हणजेच आज्ञाविषय.
आपाय विषय दुःखी कष्टी जीवांचं जसं हे त्यांचं दुःख संकट हे कधी दूर होईल, ते सुखी मार्गाला कसं होतील, विपाक विषय त्यांचं कर्म नष्ट कसं होईल, विपाक विषयामध्ये त्यांचं कर्म नष्ट होऊन हा जीव कसं जिन धर्माच्या मागं लागेल, जिन धर्म ग्रहण करेल. आणि संस्थान विषयामध्ये हे 3 लोक म्हणजे ऊर्ध्वलोक, मध्यलोक, अधोलोक याचं सर्व काही स्वरूप सांगलेलं जातं. हे संस्थान विषय आपण हे आता या पंचम कालामध्ये याला ग्रहण करू शकतो, त्याच्याप्रमाणे ते ध्यान करू शकतो. परंतु शुक्ल ध्यान ह्या श्रेणीवर आरूढ आता सध्या होऊ शकत नाही, तेवढं उत्तम सहन नाही. म्हणून ह्या जीवाने धर्मध्यानाला ग्रहण करायला पाहिजे. अशा ह्या ध्यानामध्ये, श्रेष्ठ ध्यानामध्ये लीन ते महामुनिराज राहत असतात. ऐसे महाज्ञानी पुरुष मन वचन काय की शुद्धतापूर्वक समस्त अंगों को स्वयं पडते हैं. अशा ह्या ध्यानामध्ये लीन राहतात. आणि असे हे महामुनिराज, असे हे महापुरुष स्वतःच्या मनामध्ये, वचनामध्ये, कायामध्ये कुठल्याही प्रकारची विकार भावना कधीही उत्पन्न होऊ देत नाहीत. आणि असे महामुनिराज मनाला, वचनाला, कायेला कायमस्वरूपी शुद्ध ठेवून शुद्ध राहण्याचा प्रयत्न करतात किंवा शुद्ध राहतात. असे हे शुद्धतापूर्वक समस्त अंगों को पडते है, स्वयं पडते है. आणि असे ह्या जे जिनेंद्र भगवंतांनी 11 अंग 14 पूर्व जे ज्ञान झालेले आहे, अशा या जिनवानीचं स्वयं पठन करत असतात. सज्जनों को पढ़ाते हैं, सज्जनों को पढ़ाते हैं. जे सतमार्गाने चालण्याचा प्रयत्न करत असतात. काय म्हणत आहे? जे सतमार्गाने चालण्याचा प्रयत्न करतात, जे भव्य जीव आहेत, जे स्वतःच्या आत्म्याचं कल्याण करण्याचा प्रयत्न करत असतात, अशा ह्या सज्जन पुरुषांना त्यांनी धर्माचा उपदेश देतात. कुणांना? जो जीव स्वतःच्या आत्म्याची कल्याण करण्याची इच्छा आहे, अशांनाच त्यांनी धर्म उपदेश देतात. कुणाला अति जबरदस्तीनं सांगू शकत नाही. नंतर काय होतं, लहान मुलाला, आता तुम्ही पाहिलेलं आहे, तुमच्या रोज उपयोगामध्ये पण असेल, लहान मुलाला जर का दूध जास्त पाजायला प्रयत्न केला तर काय करतं, ते जेवढं प्यायचं आहे तेवढं पितं. आणि परत त्याचं पोट भरलं, तोंडात साठवताना काय करतं, फुर्र करतं. म्हणजे स्वतःचंही तोंड घाण, शरीर घाण आणि दुसऱ्याचंही घाण. म्हणून भव्य जीवांना उपदेश देऊन, सज्जन पुरुषांना उपदेश देऊन त्यांनी स्वपर कल्याण करत असतात. और अनेक अर्थों को चिंतन करते रहते हैं. अशा ह्या द्वादशांग ज्ञानाचं चिंतन करत असतात. इस प्रकार इस संसार में ज्ञानी पुरुषों की प्रतिदिन प्रवृत्ती रहती है. आणि अशा ह्या महामुनिराज प्रतिदिन धर्माचा उपदेश देऊन भव्य जीवांना मोक्ष मार्गावर चालण्यासाठी धर्माचा उपदेश देतात. आणि कर्मक्षयासाठी असे हे महामुनिराज स्वतःचंही कल्याण करतात आणि इतरांचंही कल्याण करतात. पुढं सांगतात, वे मुनिराज जिनवान रूपी अमृत का पान करते एवं करवाते हैं. विदोपि सकलांगानां तद्गतं न मदम कुर्वन्ति न समीहन्ते ख्यातिं पूजादिकं क्वचित्. जिनवाक्य सुधापानं
जन्म मृत्यु विशापहम विश्वक्लेशहरं पंचेन्द्रिय तृष्णाग्निवारिदं विज्ञाय जन्मदाहार्ति शान्तये शिवशर्मणे कुर्वन्ति कारयन्त्य ज्ञान विस्तारयन्ति ते भुवी. आचार्य भगवंत परपुन्हा सांगत आहेत कि मुनिराज यद्यपि समस्त अंगों को जानते हैं तथापि वे किंचित भी उसका अभिमान नहीं करते तथा उससे अपनी प्रसिद्धि व बड़पन पूजा आदि की भी कभी इच्छा नहीं करते. यह जीवाणु रूपी अमृत का पान करना जन्म मृत्यु रूपी विष को नाश करने वाली है, समस्त क्लेशों को दूर करने वाला है और पंचेंद्रियों की तृष्णा रूपी अग्नि को बुझाने के लिए मेघों के समान है. यही समझकर वे मुनिराज जन्म मरण रूपी दाह को शांत करने के लिए और मोक्ष सुख को प्राप्त करने के लिए स्वयं जीवाणु रूपी अमृत का पान करते हैं. दूसरों को उसका पान कराते रहते हैं और इस लोक में उस जीवाणु रूपी अमृत का विस्तार करते रहते हैं. परत पुन्हा आचार्य सकलकीर्ती मुनिराज सांगजी आहेत. मुनिराज यद्यपि ह्या समस्त अंगाला जाणतात तरीसुद्धा थोडंसुद्धा ते अभिमानाला ग्रहण करत नाहीत, अहंकार करत नाहीत की माझ्याकडं एवढं ज्ञान आहे, 11 अंग 14 पूर्वाचं ज्ञान आहे किंवा 9 अंग 10 पूर्वाचं ज्ञान आहे, माझं सगळीकडे जय जयकार व्हायला पाहिजे, अशी कुठलीही अपेक्षा न ठेवता त्या निर्भिमान राहतात, म्हणजे कुठलेही अहंकार करत नाही. तथा उससे अपनी प्रसिद्धि व बड़पन पूजा आदि की भी कभी इच्छा नहीं करते. मग ते असे मुनिराज कधीही स्वतःचं नाव मोठं हो अशी भावना करत नाही. यही जीवाणु रूपी अमृत का पान करना जन्म मृत्यु रूपी विष को नाश करने वाला है. आणि हेच ज्ञानाच्या भावनेमुळं, अहंकार नसल्यामुळं ते जीवाणुरूपी अमृताला त्यांनी ग्रहण केल्यामुळे त्यांची जन्ममृत्यूरूपी ह्या विषाला त्यांनी नाश केलेले आहे. समस्त क्लेशों को दूर करने वाला है. आणि अपेक्षा नसल्यामुळे, कुठल्याही प्रकारचा अहंकार नसल्यामुळे त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं संक्लेश भावना होत नाहीत. और पंचेंद्रियों की तृष्णा रूपी अग्नि को बुझाने के लिए मेघों के समान है. या 5 इंद्रियांना तिने त्याच्यामधून जे काही इच्छा होत असतात, म्हणजे पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुंद्रिय, कर्णेंद्रिय, त्याची जी तृष्णा आहे त्या तृष्णारूपी अग्नीला त्यांनी विझवलेलं आहे, त्या अग्नीला त्यांनी नष्ट केलेले आहेत. कशा नष्ट केलेले आहेत? ज्ञानरूपी मेघाच्या समाने त्यांनी ज्ञानाच्या अमृताने त्या तृष्णारूपी पंचेंद्रियाच्या अग्नीला त्यांनी नष्ट केलेले आहेत. अशा हेच त्यांनी जिनवाणीचं सार समजून ते मुनिराज जन्म मरणरूपी ह्या संसार परिभ्रमणाच्या अग्नीच्या दाहकतेला त्यांनी शांत केलेले आहेत. आणि
ह्या दाहकतेला शांत करण्यासाठी आणि अखंड सुख प्राप्त करून घेण्यासाठी. अखंड सुख प्राप्त कुठं असतं? मोक्षामध्ये असतं. आणि अशा या मोक्ष सुखाच्या प्राप्तीसाठी ते जिनवानरूपी अमृताचा पान त्यांनी सतत ग्रहण करत असतात. आणि ह्या जिनवानरूपी अमृताचं पान त्यांनी स्वतःही ग्रहण करतात आणि त्या जिनवानीचा उपदेश सर्व जीवांना, भव्य जीवांना, सज्जनांना ते देऊन दुसरों को उसका पान कराते हैं, म्हणजे ते ज्ञान दुसऱ्यांनाही देत असतात. और इस लोक में उस जिनवानी रूपी अमृत का विस्तार करते हैं. आणि अशा ह्या द्वादशांग ज्ञानाचं त्यांनी सर्व भव्य जीवांना हिताचा उपदेश देऊन दुःखातून त्यांनी सुखाच्या मार्गाकडे लावण्याचा प्रयत्न करत असतात. त्रिभुवन में जीव अनंत, सुख चाहे दुख तय भयवंत, ताते दुःखहारी सुखकार, कहे शीख गुरु करुणाधार. ह्या तीन लोकांमध्ये असं कुठला जीव आहे की मला फक्त दुःखच दुःख मिळो, असं कुठला जीव आहे? आहे काय? आणि असा कुठला जीव असेल तर फक्त तो मूर्खच असेल असं म्हणावं लागेल, अज्ञानीच आहे म्हणावं लागेल. असं कुठल्याही तीन लोकांमध्ये जीव नाही की जो सुखाची इच्छा करत नाही. प्रत्येक जीव सुखाचीच इच्छा करतो, दुःखाची इच्छा कुणी करत नाही. आणि ते सुखाचा मार्ग सांगणारे ह्या तीन लोकांमध्ये जीव अनंत भरलेले आहेत. असं कुठलाही जीव असा नाही की जो मला दुःख मिळो असं भावना करत नाही. म्हणून तीन लोकातील सर्व जीव सुखाचीच इच्छा करतात. आणि ते सर्व जीव दुःखापासून भयभीत असतात. आणि ह्या सुखाचा मार्ग सांगणारे जिनेंद्र भगवंतांच्या वाणीच्या द्वारेच असे हे उत्कृष्ट वाणी. आता आपल्याला साक्षात काय भगवंतांची वाणी मिळत नाही, परंतु आगमाच्या द्वारे परोक्ष रूपाने जिनेंद्र भगवंतांची वाणी मिळत आहे. पर या आगम कोणी लिहिलं? मुनिराजाने. म्हणजे आगम, आ म्हणजे आप्त, अरिहंत भगवंतांना आप्त म्हणले. ग म्हणजे गंधराणी. अरिहंत भगवंतांची वाणी हे गंधराणी ग्रहण करून ते सूत्रबद्धामध्ये लिपिबद्ध केलेले आहेत. आणि ते सूत्रबद्धामध्ये लिपिबद्ध करून गंधराणी भगवंतांची वाणी सांगून ते मुनिराजांनी लिपिबद्ध केलेलं आहे. अशा या आगमरूपी वाणी याला ग्रहण करून परोक्ष रूपानं अरिहंत भगवंतांची वाणी ग्रहण करून हे मुनिराजांनी जे समीचीन मार्ग सांगलेला आहे त्याच समीचीन मार्गाला आपण ग्रहण केलो, आचरणात आणलो तर ह्या जीवाचं कल्याण होणार आहे. आणि दुःखाला नष्ट करून आपण सुद्धा मोक्ष मार्गावर जाऊन आपण सर्वजण आत्म्याचं कल्याण करून घेऊ. आणि ह्या प्रकारे आपण ह्या जिनवाणीला ग्रहण करून आपण सुद्धा मार्गाला आत्म्याचं कल्याण करून घ्यावं हीच मी भावना ठेवतो. जे बोलो पार्श्वनाथ भगवान की